सकाळ सकाळी जर तुम्ही दात घासले नसतील तर इथे तुम्हाला अगदी दंतमंजन सुद्धा दिलं जातं. कोकणाबाहेरचे स्पॉट्स दाखवायचा विचार करता की नाही या प्रश्नाला उत्तर देताना कोकणापलीकडील पावसाळ्याची झलक दाखवायला अगदी नाशिक वगैरे ओलांडून एका नवीन ठिकाणी जाण्यासाठी मी पोहोचलो ठाणे रेल्वे स्टेशनला. रोजची लोकल ट्रेन सोडून मेल एक्सप्रेस मध्ये चढलेल्या या मुंबईच्या ऑफिसवाल्यांच्या गर्दीचा गोतावळा कल्याणला रिकामी करत आम्ही पोहोचलो शेगावला. रेल्वे स्टेशनवरून 20 रुपयांची सवारी रिक्षा पकडून मी पोहोचलो गजानन महाराजांच्या मंदिराजवळ आणि गुळाच्या कोऱ्या चहाचा स्वतःच्या बॉडीला एक बूस्टर डोस दिला. फॅमिली सोडता इथे फेरफटका मारायला आलेल्या माझ्यासारख्या उपटसुंब म्हणजे सोलो ट्रॅव्हलर आणि बॅचलर्सना शेगावच्या भक्त निवासात खोल्या दिल्या जात नाही. जवळच एका दिवसाचे 800 रुपये देऊन वाल्मिकी हॉटेलवरती मी त्या दिवसाचा मुक्काम करण्याचं ठरवलं आणि मग काय थोडासा आराम करून फ्रेश होऊन दात घासायला दंतमंजन फुकट देणाऱ्या काकांच्या स्टॉल वरती पुन्हा एकदा गुळाची कोरी चहा प्यायलो. मग तिथेच फेरफटका मारत तिथली भाषा आणि माणसांना समजून घेत मी भेट दिली गजानन महाराजांच्या मंदिरासमोर असलेल्या दत्त मंदिराला. सुस्वच्छ आणि सुनियोजित शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिर जर तुम्हाला पुढच्या भागात बघायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ सेव्ह करा.